कशात तुम्ही बरे आहेत का? मी पण बरी. आमच्या मुलीच्या इथं लक्ष्मी बसल्याता, लक्ष्मी आल्याता, त्यांनी बसवल्याता. तिथं गेले होते पूजाला, पूजाहून आले या. तिथला काढा एक इडो, तिला म्हणलं टाक. ती म्हणली मला नाही जमत टाकायला. म्हणलं जाऊ दे, संध्याकाळी पोरं येतं ना, पोराकडून मग टाकन मी, नाही का. लक्ष्म्या म्हणजे असं लक्ष्म्या नाही बसवल्या, असं गणपती पुढत असं ते त्यांच्यामध्ये काय त्रास ते का कोल्हापुराकडे आहेत ना, त्यांच्या हिशोबाने त्यांनी केल्या. तर मी म्हणलं आता मग पुरणपोळीचा स्वयंपाक करा. तर म्हणल्या नाही ना, ते आमची मुलगी म्हणली आई बिमार आहे आणि आता मी एकली कसं काय करू. आत्ताच त्यांना ते दवाखान्यातून आणलेलं 1 महिना 1.5 महिना झालेलं आहे. तर त्यांचं अजून काय बरं नाही झालेलं म्हणलं म्हणून शिने. तर मी म्हणलं मग जाऊ दे बाई, मग आता करायला पण कोणी नाहीये, तर मग जाऊ दे, नंतर कोणता आता येत ना दुसरा पण सण, तर मग नंतर म्हणलं या करून, नाही का. तर मग आता ते म्हणल्या नंतरच करू आता. तर मग आता त्या नंतरच करणार स्वयंपाकाचा, आता नुसतं काय दुसरंच करणार आहे. तर म्हणलं करा बाई, काय करायचं करा, हे का नाही, आता तुम्हाला जसं जमन तसं करा. तर त्या म्हणल्या प्रसाद आणायचा मग तुम्ही बनवून. तर मी म्हणलं प्रसाद आणायला काय नाही हो, आता माझ्या काय एवढं हातात नाहीये. आता ते एक सून तिकडे राहते, एक सून इकडे राहते. आता हिच्याकडे बी काय आपल्याला जसं करायचं तसं सामान नाहीये, आणि तिच्याकडे बी जे करायचं ते सामान नाही आपल्याकडं. तर म्हणलं मी काय कसं काय करणार. तर पोरगी म्हणली नाही तूच कर. तर मी म्हणलं मग बघू संध्याकाळी आले कुठून पैसा पाणी, तर म्हणलं मी करते काय करायचं ते. तर पोरगी म्हणली तू सारखं पैसे नाहीच म्हणती, आणि तुला आम्हाला काय करायचं म्हणलं की तुला नकोच वाटतंय, पोरींना काय करायचं म्हणलं तर तुला नको वाटतंय. तर मी म्हणलं ह्याच्यामध्ये काय नको, आणि हे आता पैसे असल्यावर माणूस करतच राहते ना. नाही म्हणले तू काहीच नाही करत. तर म्हणलं आता काय नाही करत असं कसं, आता कधी काय पाहिजे कधी नाही पाहिजे, काय मी देत नाही का. कोणी ह्याने मागितलं त्याने मागितलं, 10-5 रुपये असले तर मी काढून देते ना. असं थोडं आहे, मी नाहीच म्हणून नाही बसत मी. काय प्रत्येक बारनं काय मी काय लिहून घेऊ का. आता मी अनाडी अनपड बाई तुमच्याकडून काय लिहून घेणार. अनाडी अनपड बाई काय लिहून घेणार आहे मी. तर म्हणलं जाऊ दे बाई, तुम्हाला तर बोलणंच नको. तर मग मी आले उठून तर म्हणली जा बाई, मग तू असंच रागानेच कधी बी उठून जाते. तर म्हणलं आता काय करायचं बाई, पोरींच्या घरी आलं, पोरी काय बी कुरापत काढून काहीतरी 2 शब्द मलाच बोलतात. घरामध्ये मी तर पहिलीच वैतागलेली असते या, मला कुणाचं सुखच बघायला भेटा नाही म्हणलं, नाही का. असं काय म्हणलं मी, ह्यांचं सगळ्यांचंच एवढं पाप केलेलं आहे, ते सगळंच माझ्या डोक्यावर खापर फोडते. तर सगळंच एवढं काय म्हणलं, असं काय म्हणलं, आई काय सगळंच करत असते का म्हणलं. आता कधी टाइम टेबलला आई करत असते ना, काय सारखंच तुम्हाला काय कुठून आई आणणार कुठून करणार म्हणलं. तर तेच तिला राग आला ना, असं काय बोलते म्हणून शिनी. आम्हाला तर काय करत नाही, अशीच करते, आम्हाला काय करत नाही अशीच करते या. तर मी म्हणलं बाई नाही करत म्हणलं, हात जोडते तुमच्या, मी काहीच नाही करत म्हणलं. बस खुश आहेत ना आता, मी काय नाही करत, बस काय नाही करत, नाही करत तुम्हाला काय. तर मग आले बाई मी तिथून रागाने. तर आता तिथे येऊन बसले, म्हणलं जाऊ दे एखादा इडव काढावा. तर कशाचं आता मग की सगळे इडव मधली मी सगळं ऐकते, म्हणजे मी कार्यक्रम बघत नाही, मी काहीच बघत नाही. तसं तो लॉकडाऊन पासून मी सगळ्यांचे इडव बघते. ते नवरा माझा किती हे करायचा, अगं झोप ग म्हणून शिने. त्यांनी एखादी शिवी देऊन मला झोपवायचं कसं तरी. 2-3 वाजता 4 वाजता इडव बघायचे सगळ्यांचे, आया बहिणीचे, माता बहिणीचे, भाऊ बहिणीचे सगळ्याचे इडव बघायचे. आणि मग बघून तो आपण पिक्चर बघायचे सोडे, कार्यक्रम बघायचे सोडे. आणि मग नंतर वाटायचं की आता सगळे इडव माझा झोपडीमधले काढतेत, रोडवरले काढतेत, कुणी बी काढतात नाही का इडव. तर म्हणलं जाऊ दे, मी पण करून खाते या, लोकांचे काम करून मी पण खाते या. तर मी पण आता गरीबच आहे ना. आता माझ्याकडे आहे का पैसे, हे का आज माझ्या पाकिटात हे बघा काय सध्या नाही, हे बघा चावी फक्त, हे बघा
काय फक्त चावी आहे बहिणींनो. हे बघा $20 आहे. हे बघा पाकिट माझं फाट. हे बघा $20 आहे फक्त. हे बघा $20 आहे. आणि हे बघा माझ्याकडं काय नाही. हे बघा हे असं देवाचे ₹1 देवाचं ₹1. आणि हे बघा बहिणींनो हे बघा हे 5 पैसे आहेत माझ्याकडे. तुम्हाला दाखवते 5 पैसे आहेत माझ्याकडे. ते दाखवते तुम्हाला मी. की माणूस म्हणतं ना माझ्याकडं 5 पैसे नाहीत नाही का, तसे माझ्याकडं 5 पैसे येतं. तेच माझ्या हातामध्ये येतात. 5 पैसे नाही म्हटलं की 5 पैसे हातात येतात. कुठे गेले काय माहिती. हे बघा हे बघा 5 पैसे. हे 5 पैसे येतात. हे बघा हे $20 आहे. हे बघा $20 आहे. आणि हे बघा हे ₹1. ₹1 एवढे पैसे आहेत माझ्या पाकिटात. हे बघा. आणि हे बघा हे गोळ्या पण संपलेल्या आहेत. हे बघा गोळ्या पण संपलेल्या आहेत. आणि हे बघा हे गोळ्याले कमजोरी हे ते पायाले दुखायलेत ना, आणि असं गुडघ्यामध्ये पण हे गोळ्या दिलेल्या होत्या का. ह्या गोळ्या आहेत. ह्या गोळ्या संपल्यात. आणि दुसऱ्या गोळ्या आहेत त्या काहीच माझ्या कामाच्या नाहीत नाही का. तर हे बघा एवढं आहे बघा माझ्याकडं. तरी पोरगी म्हणती नाही नाही म्हणते, नाही नाही म्हणते. आता नाही आता असून कोण नाही म्हणन का हो माझ्या बहिणींनो. असून कोणी नाही म्हणून काय. बघा पाकिट फाटलेलं आहे. बघा पुरं पाकिट माझं फाटलेलं आहे. मी पाकिट घेणार नाही का. किती आहे पाकिट. $30 येत आहे. पाकिट घेणार नाही का हा. आणि हे बघा आता काय बोलायचं तुम्हाला, काय सांगायचं. आपल्याच अवलादीचं काय आपलीच अवलाद आपल्यावर म्हणजे माझीच अवलाद माझ्यावर विश्वास नाही करत. आणि म्हणते सारखं नाही नाही म्हणते, नाही नाही म्हणते, नाही नाही म्हणते. आणि नाही नाही नको म्हणत जात जाऊ. म्हणलं मला पण माहितीये मी नाही नाही कधीच म्हणत नाही. तुम्ही आता हे मागते ते मागते ते मागते म्हणून मी नाही म्हणते. नाही तर मी नाही कशाला म्हणू. मला कुणी नाही मागितलं मी नाही कशाला म्हणू. आणि कुठून देऊ मग आता. नाही माझ्याकडं मग कुठून देऊ. मग तुम्हाला काय वाटन आता मी म्हणू मी नाही देत पैसे असं म्हणू आता माझ्या जवळ नाहीत पैसे आणि त्यांना म्हणू मी नाही देत जा असं म्हणू का. आता मी म्हणणार आता नाही म्हणून मी नाहीच म्हणणार ना. असं माझी बात झाली बघा. आणि मग आता हे बघा मी येडो सगळ्यांचं बघितलं 4 वर्ष बघितलं. आणि मी म्हणलं झोपडीमधले बी येडो काढतात लोक, गोरगरीबी काढतात. त्यांच्यापेक्षा तर आपल्याला आपण भाड्याचं घर का होईना परी आपण चांगलं घर घेतो. आता आमच्या त्या मोठ्या सोनाची तर घर मालकीन बिचारे म्हातारे हे तर परी लय चांगले आहेत, लय भारी येत, लय स्वभावाने भारी येत. म्हणजे कधी असं हायक नाही देक नाही काय नाही. हे तर हे आहे तिथं ते आहे. आपल्या इथंच राहते तर म्हणजे शेजारीच आहेत परी कधीच बोलत नाहीत. एवढं चांगले आहेत ना ते घर मालक. आणि हे बी घर मालक लय चांगले आहेत. ह्या बी घराचे घर मालक लय चांगले आहेत. आणि त्या बी पोरीच्या घराचे घर मालक बिचारे लय चांगले आहेत, लय चांगले आहेत. आता बघा काल टेन्शन झालं एवढं मी रडे पडले तरी असं आम्हाला विचारलं नाही. असं नका रडू पडू ते असं काहीच नाही बोलले. मग एखादे किती म्हणले असते काय तुम्ही भांडणं करायला असं तसं. आता आमचं माल्याकरचं झालं काल भांडण तर मी लय रडत होते. असं तोंड बडून 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 रडत होते. आणि बघा मी येडो काढते तर मग ते पोरग काय करते आवाज मोठा करते टीव्हीचा. मग मी म्हणते मी एवढा येडो केला माझा येडो वायाला जाईल नका रे आवाज करत जाऊ. ते म्हणते आम्हाला इथं टीव्ही बघायची आणि तुझं काय चाललंय येडवचं बघाव. आता जर मला 2 पैसे आलं तर मी त्यांच्याच लेकरा बाळाला करन ना. आणि मला साधं 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा 2 मिनिटाचा 1 मिनिटाचा येडो काढू देत नाही तर. आणि काय होणार आहे हिचं, काय होणार आहे हिचं. आणि कोण तुला सपोर्ट करतंय. आता मला सपोर्ट नाही केला माझ्या आया बहिणीनं माझ्या भावाबंधांनी सपोर्ट नाही केला का. माझा सपोर्ट केला म्हणूनच मी हितवर आले ना. हा सपोर्ट आहे म्हणूनच आले ना. मला किती मला भाऊबंद इड म्हणजे माझे येडो बघतात. माझे बाळगोपाळ बघतात, माझे जवान पोरी बघतात, जवान पोरं बघतात, म्हातारे बघतात. माझ्यासारख्या माता बहिणी बघतात माझे येडो. माझे येडो काय बघत नाहीत का. बघतात ना माझे येडो. कोण म्हणलं माझे येडो बघत नाहीत. एवढं मोठं कमेंट आल्यात, एवढं मोठं युद्ध आले, एवढं मोठं हे आलंय असंच आलं का. माझ्या माया बहिणीनं बघितलं, माझ्या भावाबंधांनी बघितलं, माझ्या बाळगोपाळांनी बघितलं म्हणून तर आलं ना एवढं मला. नाही तर मला काय माझी काय मी काय हे आहे का. माझ्यात काय ताकद आहे, मला काय माझ्यात काय दम आहे, माझ्यात काय दम आहे.
माझ्यात काय दम आहे, माझ्यात काय दम नाहीये. हा तरी मग एवढे येऊ दे ते मला आले ना एवढ्या 4 महिन्यामध्ये. हा मी काय ते जुनी आहे का मी लय. हा एवढं चांगलं मला सपोर्ट केलाय माझ्या माया बहिणीनं सपोर्ट केलाय माझ्या बरोबर एवढा. म्हणजे मला एवढं चांगलं मानतात, मला चांगलं कमेंट येतात, एवढ्या भारी भारी येतात. तुम्ही काय आहे, तुम्ही तर मला काय पण म्हणताय, मला किती म्हणतात. हा किती तुम्ही चांगले आहे, तब्येतीची काळजी घ्या, गोळ्या टायमाला खा, तुम्ही काळजी नका करू, होईन चांगलं, मला किती सगळे बोलतात. हा आणि तुम्ही काय आहे तेव्हा, तुम्ही काहीच नाहीये, तुम्ही माझे घरचे आहेत. मी तुम्हाला जन्म दिलेला आहे, मी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे, आणि तुम्ही मला येडं बनवणार, मला येडं बनवणार. हा ठेवते बहिणींना, मी ठेवते. इथं मला लय त्रास झालाय बघा, नाही का. एवढं इकडं पण दुखतंय, ह्या साईडला पण दुखतंय बघा, ह्या साईडला पण दुखतंय. पण इथं काय करणार. हे बघा इथं कमरामध्ये पण दुखतंय, बघा इथं पण दुखतंय. पण काय करणार, काम तर करावंच लागणार ना. आणि दुखलं म्हणलं तरी मला कुणीच बघत नाही. तर माझ्या दमवर करते, माझ्या दमवर करते मी. माझा दम माझ्या हिमतीनं करते मी, हिमतीनं. आतापर्यंत नाही मला कुणाचं हे, मी एवढं चांगलं करते. आणि इडाच्या नादी लागले तर मला काय पण म्हणतात, मग मला राग येते. जाऊ दे, मी जास्त बोलले, मी अनपढ आहे. माझ्या इडं बघा जा, मला सहकार्य करा बस. मी झोळी पसरून तुमच्या पुढे उभा राहते, मला सहकार्य करा. मी तुम्हाला कधीही सरणार नाही. मी म्हणन की नाही का, माझे देवासारखे मला पावलात तुम्ही. तुम्हाला मी बघते ना, तर मी तुम्हाला देवाच्या रूपामध्ये बघते. आणि युट्यूब बाबाला मी देवच समजते. मला कळत नाही, मला एवढं, मी अनपढे, मला याच्यातलं काहीच कळत नाही. आणि ते सगळे मी भावा बहिणीच्या सगळे ते जानकारी, त्यांचे अनुभव ऐकते ना, माझं डोकंच हे झालंय. असं वाटते माझं कोण बघणार, कोण काय करणार. पण माझे तुम्ही सगळे आहेत, तुम्ही सगळेजण मला भरभरून आशीर्वाद द्या. मी सगळे तुमचे चेडो बघते, सगळ्यांचे चेडो बघते. आणि ते लाईक पण करते, आणि ते पण करते, काय म्हणते सत्कार का काय म्हणते, ते पण करते मी. मला बोलता येत नाहीये, मला समजून घ्या. मला सगळं कळतंय, पण मला बोलता येत नाहीये. तुम्ही म्हणता मग कशाला युट्यूब मध्ये आले, पण आता आले मी, मला क्षमा करा. येऊन नाही मी आले, पण मला क्षमा करा. मला माहित नव्हतं एवढे आतमध्ये आटी येतात, एवढे रीतरिवाज आहे, मला एवढं माहित नव्हतं. मला माफ करा. माफी द्या. मला समजून घ्या. चला ठेवू का. आता फिरून येते मी तिकडून.